जो आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला ते एडिट क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून टाका, ऑल ओव्हर सेट करून टाका, कारण का जेव्हा करून मी व्हिडिओ अपलोड करेन सर्व ते तुम्हाला नोटिफिकेशन येतील. ओके, तर व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ऑटोमेशनला ओपन करून घ्यायचं आहे. ओके, तर बोज इथं बिटमार्क्स पिरसेड आणि सेकी बिट पिरसेड इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्याही हे घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, न्यू प्रिसेट यूज करून घ्यायचं, प्लसवरती क्लिक करून घ्यायचं, टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही कुठलेही तुम्ही ही करू शकता. तुम्हाला इथं मी त्यात जे शिवराय टाकणार आहे. ओके, टाकल्यानंतर इथं रोबोट रेग्युलरवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला इथं वरती याच्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला तीन डॉटवरती क्लिक करून इम्पोर्ट स्पॉन्डवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मटेरियलमध्ये एक प्रोव्हाइड केलेलं आहे फॉन्ट, ते तुम्ही फॉन्ट इथे ॲड करून घ्यायचं आहे. कुठला वगैरे फॉन्ट तुम्हाला सांगू देतो बॅग येतो थोडा, कुठला तुम्हाला फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे. हा वाला तुम्हाला फॉन्ट आहे तर मी मटेरियलच्या फोल्डरमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, तिथे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ओके, ॲड केल्यानंतर आपला असं दिसून जाईल. दिसल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आता तुम्ही इथं प्रोजेक्ट आपला ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, तर प्रोजेक्ट तुम्हाला असा आपला काय तर दिसून जाईल. दिसल्यानंतर काय करायचं आहे, बघू शकता जबरदस्त केलं आहे. तुमच्या दादावांचं देखील बनवू शकता, काय अडचण नाही. ओके, ॲनिव्हर्सरीचे वगैरे बनवू शकता. आणि तुम्ही जे पार्ट आपण टेडम चित्रपट आहे त्याच्या आपण त्याच्यातलं सॉन्ग आहे हे, आणि या सॉन्गवरती आपण आहे ते म्हणजे 2-3 व्हिडिओ आपण पार्ट बनलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता, तिथून देखील ते देखील व्हिडिओ आहे ते छान आपण बनवलेले आहेत ऑलरेडी मशीनमध्ये. ओके, बनवू शकता, काय अडचण नाही. आणि ऑलरेडी मशीन तुम्हाला वापरता येत नसेल तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1 नंबरला लिंक भेटेल, ती बघू शकता व्हिडिओ. सर्व त्यात मी माहिती दिलेली आहे. ओके, 2 नंबरचा लिंक आहे त्यावरती आपलं मटेरियल कसं डाउनलोड करायचं आर फाईलमध्ये ती बघू शकता. ओके, आता जरा नाही गेलं तर मी व्हिडिओ एडिटिंगला चालू करूया आपण. इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला मी व्हिडिओ दिला असेल, प्रोव्हाइड केला असेल, ती व्हिडिओ तो मटेरियलच्या फोल्डरमध्ये मिळून जाईल. मी आज आहे ते मटेरियलचा फोल्डर तयार केलेला नाही, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ऑडिओ दिला असेल, ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे. ऑडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धती दिसून जाईल. ग्रुपवरती क्लिक करून ग्रुपवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे, ओके, जे मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. आता मी ते फोटो वगैरे मी काय दिलं नसणार आहे. फोटो तुमचे ॲड करून घ्यायचे, झूम करून घ्यायचं आहे. तुमच्या हिशोबाने झूम केल्यानंतर याला काय करायचं, तुम्हाला ॲनिमेशन लावायचं आहे या फोटोला. इथं 1 नंबरच्या वरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि इथं 1 नंबरला आपण एक ॲनिमेशन केलेलं आहे, लास्टला एक दिलं आहे, मध्ये एक द्यायचे. मध्ये दिल्यानंतर 1 नंबर लिहायचा आहे, हा खाली घ्यायचा आहे. हा ग्राफ खाली घेतल्यानंतर ॲनिमेशन खाली घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता, आता इथे HP भावाने केले तसंच आपण इथे काहीतरी केलेलं आहे. ओके, आज चेंजेस काय केलेलं नाही आपण. ओके, तर तेवढं समजावून घ्या. ही देखील खाली घेतल्यानंतर काय करायचं, ग्राफ वगैरे लावून घ्यायचा याला. इकडचा ग्राफ इकडे लावायचा आणि इकडचा ग्राफ इकडे लावायचा आहे. ओके, लावल्यानंतर सिम्पली पण आहे. आता तुम्ही इथं बॉर्डर वगैरे ॲड बॉर्डर इथं 20% ठेवायचे. खालचं 2 नंबरचा ऑप्शनवरती क्लिक करून इथं तुम्ही इथं 75 करून घ्यायचं, टाईप करून इथे घ्यायचे. इथं 0 करून 75 टाईप करून इथं तुम्ही कलर वगैरे ठेवू शकता. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपण जे ग्रुप आता ॲनिमेशन लावलेलं आहे ते आपण इथं सर्वात ते आपण इथं पेस्ट करत जायचं, प्रत्येक बीटमध्ये पेस्ट करत जायचं आहे. ओके, तर प्रत्येक बीटमध्ये पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं थोडे याला हे आपले लेंथ कमी पडेल, इथं वाढवून घ्यायचं, काय अडचण नाही एवढं. ओके, तर मी इथं इथं टाईम थोडं इथं कमी करायला लागते, आपलं टाईम थोडं कमी करूया. केल्यानंतर पुढच्या बीटपाशी येऊन इथं आपण हे झालेलं आहे. इथून इथं झाल्यानंतर काय करायचं आहे, हे आपण खाली घ्यायचं आहे अशाप्रकारे, वरती घ्यायचं आहे अशाप्रकारे, प्रॉपर सेट करून घेऊया. घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, पुन्हा याच्या प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता मी इथं माझ्या डाउनलोडच्या फोल्डरवरती क्लिक करतो. तुम्हाला एक प्रोव्हाइड केलेला आहे बघू शकता, हा PNG. ओके, प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं, छोटा करून घ्यायचा आहे एकदम. एकदम छोटा केल्यानंतर इथं थोडं तिरकं करून घ्यायचं, थोडं 4 पॉईंटच करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही इथे कोपऱ्यावरती सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर इथं आपण बरोबर इथं आपल्या इथं थोडं झूम करून घेऊया, इथं वाढवून घेऊया. ओके, आता वाढवल्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथं पुन्हा तुम्हाला बटरफ्लायचा व्हिडिओ दिला असेल तो ॲड करून घ्यायचा आहे का. ओके, ॲड केल्यानंतर इथं या व्हिडिओवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून वरती सर्च करायचं मित्रांनो तुम्हाला क्रोमा की. आता मी इथं इंग्लिश करून घेतो, क्रोमा की सिलेक्ट करून घेतो. इथं क्रोमा की सिलेक्ट केल्यानंतर हा क्रोमा की भेटेल आणि स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. आणि तुम्हाला इथं कलर दिसेल, कलरवरती क्लिक करून ब्लॅक सिलेक्ट करा, म्हणजे आपला ब्लॅकचा तो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह होईल. थोडं इथं छोटं करा, तुम्ही लय पण मोठा ठेवायचा नाही बटरफ्लाय. इथं आपण छोटं करून घेऊया. ओके, छोटं करून घेतल्यानंतर इथं थोडं तिरकं करूया. तिरकं केलं
केल्यानंतर आता काय करायचं आहे, अशा परत दोन्ही आपण इथला हे करून घ्यायचं आहे. 2 नंबरचा ग्रुप आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा. आता तुम्हाला इथे विषय एक एक दिसणार नाही. ओके, आता दिसणार नाही कारण काही गायब झालेला मास्क लागलेला आहे. पुन्हा तो ग्रुप ओपन करून घ्यायचा आहे. जे तुम्हाला इथे मास्क लागलेले असतील ते मास्क काढून टाकायचे आहेत. ओके, तर मास्क काढल्यानंतर आपलं एक अशा प्रकारे दिसून जाईल. दिसल्यानंतर त्याला काय करायचं आहे, सेम तुम्हाला आता जे आपण खालच्या फोटोला ॲनिमेशन लावलेलं आहे तशा प्रकारे आपण ह्याला ॲनिमेशन लावायचं आहे. ओके, तर इथं आपण हे थोडं आपण इथं खाली करून घेऊया. ओके, तर प्रॉपर सेट करून घेतल्यानंतर आपण इथं थोडं इथं वरती ढकलतो मी. तिथं आपण इथं ग्रुप आहे ते प्रॉपर सेट करून घेऊया. आता ग्रुप प्रॉपर सेट केल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपण थोडं एक्स्ट्रा कट उडवायला लागतो, इथं उडवून घ्या. ओके, आता इथं बरोबर आपण जसे इथं आपण या ग्रुपला प्लस की दिले आहेत त्या सेंटरला येऊन ते तसंच प्लस की द्यायचे आहेत आपल्याला. ओके, तसंच आहे ते आपण सेट करून घ्यायचे. तर मी इथं थोडं झूम करतो. जसं आहे तसंच आपण प्लस की द्यायचे. ओके, इकडे तिकडे आहे ते मिस करू नका. ओके, तर मी कसं द्यायचं आहे तुम्ही देखील बघून घ्या. 1 नंबरची प्लस की खाली घ्यायची, घेतली आणि याला आपण ह्या वरती प्लस की आहे ते सेट करून घ्यायची. प्रॉपर सेट करून घ्या आणि ग्राफ लावायला. ग्राफ लावल्यानंतर व्यवस्थित दिसून जाईल. ओके, तर बघू शकता एक वेळेस आहे तर आपण थोडं इथं प्ले करून बघूया कसा दिसतोय. ते थोडं साऊंड कमी करतो. ओके, जबरदस्त दिसतोय. आता काय करायचं, जे आपण आता ग्रुप कॉपी करून घ्यायचं आहे, जे आपण आता ॲनिमेशन लावलेलं आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायचं प्रत्येक ग्रुपमध्ये. ओके, तर इथं मी प्रत्येक याचे पेस्ट करून वाढवून घेतो. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता, इथं मी पेस्ट केल्यानंतर बघू शकता अजून मित्रांनो व्हिडिओ कंप्लीट झालेला नाही. अजून ओव्हरले व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. तुम्ही इथे एंडपर्यंत व्हिडिओ बघा. ओके, तर इथे मी ते लेंथ कमी पडते आपण इथं सेट केलेलं आहे. ओके, सेट केल्यानंतर 1 नंबरवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करतो मी. जे आत्ता माझ्याकडे तुम्ही फोटो इथे ॲड करून घेतो, बॅक इथे फोटो ॲड करून घेतो मी. ओके, वाला फोटो इथे ॲड करून घेतो. केलं, 3 डॉटवरती क्लिक करतो, पिल कॉम्पोजरवरती क्लिक करतो. ह्याला खाली घेऊया आपण. घेतलं, इथं आपण प्रॉपर खाली सेट करून घेऊया. पुन्हा याचं प्लसवरती क्लिक करून तुम्हाला इथं मी इमेज ॲड करेन आणि इथं आपले बरोबर इथं वाढवून घ्यायचं 12.21 ॲड केल्यानंतर परत याला 10 डॉट करेन. परत याला लॉंग प्रेस करून आपले ग्रुप आहेत त्याच्या खाली टेक्स्ट आहेत त्याच्या खाली ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे मी सेट करून घेतो. आणि याला काय करायचं आहे, ई पेजवरती क्लिक करून ॲड पेजवरती क्लिक करून कलर लाईटवरती क्लिक करून सॅच्युरेशन वापरायचे पेजवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून सॅच्युरेशन जे आहे ते मायनस करा. आणि जी बिल्डिंग जे ऑपासाठी आपण 20% ठेवायचे. ओके, 20 किंवा 15, एक 15च्या आसपास ठेवा म्हणजे व्हिडिओ ॲक्युरेट दिसेल आपला व्हिडिओ. ओके, तर दिसल्यानंतर बघू शकता इथं आपण अशा ॲड केलेलं आहे. आणि आपण तिथे ग्रुप आहे तिथे चेंजेस करायचे म्हणजे फोटो इथे चेंजेस करायचे. ओके, तर मी इथं फोटो बघू शकता कशा चेंजेस करत आहे. तर पहिला मी फोटो डिलीट करतो. फोटो त्या सिलेक्ट करतो, खाली घेतो. याला खाली घेतल्यानंतर बघू शकता कसा दिसत आहे चेंजेस. आणि तुम्ही ते ॲड बॉर्डर आहे खाली इथं तुम्ही कलर बदलू शकता. ओके, मी आता बदललेलं आहे. ओके, आता इथे तुम्हाला यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं तुमची इमेज इथं सेट करून घ्यायची. ओके, तरी मी तर अशा बरे फोटो इथं सेट करून सेंटरला ॲड करेन. सेंटरला ॲड केल्यानंतर तुम्ही इथं थोडं झूम करतो. झूम केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथं मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ दिला असेल तुम्ही डाउनलोडच्या फोल्डरमध्ये माझा व्हिडिओ आहे. ओके, तर तुम्ही व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे. याला मूववरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून बरोबर -90 करून घ्यायचं आहे. ओके, आणि 10 डॉट करायचं. पिल कॉम्पोजिशनवरती क्लिक करून याला स्किन द्यायचं इफेक्ट आणि कॉपी करायचं आहे. पुढच्या बीटपाशी मित्रांनो पेस्ट करून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा कट करायचं आहे. आता यावरती तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सेकंड बेटचा आपला पॅक आहे तो असा दिसेल. आपला 1 नंबरचा इफेक्ट जो आहे तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे त्याला आणि जस्ट 1 नंबरला आपल्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यातलं काय करायचं नाही, फक्त असाच ठेवायचा आहे.
ठेवल्यानंतर पुन्हा आपण लास्टला दोन्ही फोन इफेक्ट ठेवलेले आहेत. म्हणजे आपला इमेज आपण 10-10 ॲड केलं त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यातले तुम्ही ते विग्नेटी हाईट ठेवू सॉरी ही जो मधला आहे तो हाईट करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे आपला फोटो थोडा उठून दिसेल. उठून दिसल्यानंतर आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता सेक्युपेट पॅक ओपन करून घ्यायचं आहे. व्हिडिओ मोठा झालेला आहे, काय अडचण नाही. ओके, व्हिडिओ जबरदस्त झाला आहे. हा तुम्हाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचे. पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर बघू शकता जे आपले टेक्स्ट आहेत, इथे टेक्स्टला तुम्ही फॉन्ट ॲड करून घ्यायची. तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे टेक्स्टला इथं फॉन्ट ॲड करून घ्यायचे. तुम्ही फॉन्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तर तो प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला इथं टेक्स्टला पेस्ट करून घ्यायचे. काही इथं छेडछाड करायचं नाही. ओके, तर एकदम आपला एक असा पर दिसून जाईल. आता मी ते पेस्ट केलेलं लास्टपर्यंत एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला एक 20 कमेंट करून नक्की सांगा. तर मग बाकी तुला चॅनल ते बघत राहतं क्रिएटर म्हणा तो जय हिंद जय महाराष्ट्र.